मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर आपलं सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज होती चिंतामणीची दहीहंडी. मग तर घरीच राहा लागते. मस्त इथे एनर्जी ड्रिंक पेलो पहिले. मग गेलो महाजन सरकडं, कारण की हे वय आमचे लहानपणीचे सर. मस्त इथं भेटलो आम्ही. मग पुन्हा एक वेळ पेलो, कारण की फुकटचं तर कुठचं सोडायला परवडत नाही. आपण आलो तर घोडा मस्त नमस्कार घेऊन राहिला होता आपल्याला. मग यानं दाखवला याचा जोर पाहून तर लोक एवढे जमा झाले का सोडूनच द्या. पाय ठेवायला जागा नव्हती. मग हे आपल्या सरचे विद्यार्थी मस्त खतरनाक बाजू राहिली. याच्याकडे पाहून ज्या मामी मला तर लहानपणीचीच आठवण राहिली. जाऊ द्या, आज गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग बसलो आम्ही इथं मस्त पाहते. कृष्णाला म्हणलं चालतं का रे बा, म्हणलं तिकडं. म्हणलं तर येऊन काला खायचा आहे म्हणे. थांब म्हणे, काला येतेस म्हणे आपल्याच जवळ जागेवर. आला बा मग काला. मी म्हणलं लय VIP आहे रे बा, म्हणलं तू. काला गेला खाऊन मस्त आम्ही आलो इकडं. महेश भाऊ भेटले, मग याच्यासोबत फिरत बसलो. मग खायचा होता आम्हाला भात, कारण की एवढं फिरून तर आम्हाला भूक लागलीच होती. भात खाऊन लागलो मग आम्ही आमच्या कामी, कारण की महेश भाऊला काढायच्या होत्या क्लिपा. मग चाललो एका बिल्डिंगवरून. मी इथं व्हिडिओज काढत होतो मस्त. तिथं लागला झगडाच्या आम्ही पुन्हा उतरास लागलं. मग आम्हाला खालतं झगडा पाहून मग चार्रे पा म्हणलं पहिले खालतं, कारण की झगडा महत्वाचा आहे म्हणलं. मग गेल्या म्हणलं क्लिपा गिपा. आम्ही उतरेपर्यंत तर झगडा झालतायच्या. मग आम्ही खतम याले म्हणलं जाऊ दे म्हणलं, आता काहीच फायदा नाही म्हणलं. चाल म्हणलं आता दिंडी गिंडी पाहिली. मग आम्ही ना आमच्या मोबाईलमध्ये काही चार्जिंग नव्हती, तर इथे सर भेटले. सर सोबत की बोललो थोडंसं. घराकडे जातच होतं तर हा पठ्ठा भेटला माय. मी भोकात गेली इथं रॅली फॅली. आपण ते एकट्यातच खुश, असं याचं काम होतं रे बस. जाऊ द्या, आपल्या मोबाईल मध्ये काही चार्जिंग नाही. आपल्याला पहिले चार्जिंगवर लावून यायला लागते मोबाईल की चार्जिंग करून आलो आम्ही. मग मस्त इथं स्टिक गिक घेऊन त्याच्या आम्ही इथं तर पहिले काहीच गर्दी नव्हती. मग एवढी गर्दी झाली का सोडूनच द्या. सबन इथं किटकुल्यासारखेच दिसे लोक. जे खालचे आहेत ते तर दयानं पुरेच भरते. म्हणून आम्ही मस्त इथं शाळेवर उभं होतं. मस्त इथं फटाके फुटले. मस्त इथून शूट घ्यायचा होता. महेश भाऊला म्हणलं तुम्हाला की जेवढ्या क्लिपा काढायच्या तेवढ्या काढून घ्या, कारण की पुन्हा काही आपल्याला काढायला भेटणार ना म्हणलं. दिंडीवाल्याने मग आम्ही बंदा रागच काढून घेतला. मस्त फेकू मारी एकामेकाले. एवढे फेकू मारलं त्यानं का सोडूनच द्या. उतरलो मग आम्ही खालतं, कारण की आम्हाला जायचं होतं जेवण करायला. फुकटाचं तर कुठचंच सोडायला परवडत नाही. एवढं फिरलो तर पाया तर दुखणारच आहे. भूकही लागली मस्त. जेवण घी झालं. मग झाला आमचा प्लॅन, कारण की आदूचा होता वाढदिवस. केक घेऊन मस्त ऑफिस मध्ये इथं गोष्टी करत होता. याला म्हणलं चार रे बा म्हणलं रितेशची गाडी नेऊन देऊन मग जाऊ म्हणलं आपण फटाके घ्यायसाठी. फटाके घेतले आणि मस्त घरी जाऊन झोपलो मी. मग आले भाऊ 11:30 वाजता रात्री. मस्त बसलो त्याच्या गाडीवर. चाल रे बा म्हणलं वेळ झाला म्हणलं, आता लवकर केक घे म्हणलं. चाललं म्हणलं त्याच्या घरी. भाऊजी गिवजीला फोन लावला का म्हणलं. भाऊजी ते त्याच्या घरापाशीच राहते. आलो इथे त्याला झोपीतूनच उठवले रे बा. ह्यो तर डोळेच पुसू राहिला आता. मस्त मग केक गी कापला आणि भाऊ तर मस्त खुशच होते. कापरे बा म्हणलं लवकर म्हणलं. मग इकडे तिकडे हात दाखव म्हणलं. मग लावायचा होता आपल्याला फटाका. महेश भाऊन लावला मग फटाका. आणि थांबा आता फुटते 2-3 मिनिटात. धडाधड सब सांसून झोपून होते मस्त. ना आता त्याला उठवासाठी तर फटाका लावाच लागन. मग लावला बा फटाका. धडाधड फोडून टाकले इथं पहिले. आता लोक